श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज खूप दिवसांनी आपला फूड प्लस डेली व्लॉगचं पुन्हा सुरुवात करतोय. खरं सांगायचं तर खूप मिस केलं होते. तर झालं असं की आपल्या PC मध्ये थोडा इश्यू झाला होता, म्हणून तो रिपेअरसाठी पुण्याला घेऊन जायचं ठरलं. सोबत एक आपला जिगरी मित्र होता आणि CPU असल्यामुळे आम्ही कॅबनेच जायचं ठरवलं. आणि काय सांगू, आपल्या कॅबवाले भाऊ एकदम जॉली टाईप. पूर्ण रस्त्यावर गप्पा, हसणं आणि वाईब एकदम मस्त. आम्ही पोहोचलो नवी पेठेत GT कम्प्युटर्समध्ये आणि तिथे कळलं की आपल्या मदरबोर्ड पण खराब झाला. ते चेंज करायला वेळ लागणार होता. आजचा दिवस आणखी स्पेशल होता कारण आज होती गणेश जयंती. मग काय, वेळ असताना ठरवलं दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घ्यायचं. बाहेर पडलो, रिक्षा शोधायला लागलो. माझा मित्र रिक्षा थांबवायचा प्रयत्न करत होता, पण एक रिक्षावाला भाऊ त्याला भाऊ देईन. थोडंसं अपमानासारखं वाटलं, मग ठरवलं चालत जाऊया. तिथून 2 किलोमीटर पण बाप्पाच्या दर्शनासाठी पायी निघालो. रस्त्यात इतक्या मंडळाचे गणपती पाहिले, प्रत्येक बाप्पांचं वेगळंच रूप. तेवढ्यात थकवा पण विसरायला झाला. शेवटी पोहोचलो दगडूशेठ गणपतीला. पण आत प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले, पण मन मात्र पूर्ण भरून आलं. दर्शन झालं आणि निघताना लागली जोरदार भूक. माझ्या मित्राने सांगितलं एक लेजेंडरी सँडविच स्पॉट, सुप्रीम सँडविच कॉर्नर, पुणेकरांची खास पसंती. तिथे पोहोचलो आणि गर्दी पाहून तोंडून निघालं, अरे बापरे एवढी गर्दी. बाप्पांचं नाव घेतलं आणि ऑर्डर द्यायला गेलो, पण नशीब बघा, सँडविच मशीन बंद आणि तब्बल 30 मिनिटं वेट. समोर आलेलं सँडविच पाहून वाटलं हे संपवायचं कसं. हा होता त्यांचा स्पेशल मुंबई मिक्स सँडविच. आणि पहिला बाईट घेताच समजलं की इथे एवढी गर्दी का असते. हा स्पॉट 1997 पासून चालू आहे आणि टेस्ट बाबतीत एक नंबर. मस्ट ट्राय, फुल रिकमेंडेड. पोट भरल्यावर आम्ही परत आलो GT कम्प्युटरला आणि आनंदाची बातमी, आपल्या CPU एकदम परफेक्ट रिपेअर झाला होता. खरंच सांगतो, GT कम्प्युटर म्हणजे काम एक नंबरच. CPU घेऊन आम्ही निघालो घरी आणि असा गेला आपला आजचा पूर्ण दिवस. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा.